चिमटे दादा नमस्ते. नमस्ते. तुम्ही मला फोन केला होता की माझं म्हणणं युट्यूब वरती मांडायचंय किंवा माझं म्हणणं सोशल मीडियावरती मांडायचंय. नक्की विषय काय आहे तुमचा? मी सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. साहेब, माझं असं म्हणणं आहे की आपल्या होऊन गेलेल्या एक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊन गेल्या, त्याच्यामध्ये माझ्या गावचे उमेदवार सौ कमल एकनाथ दांगट ह्या होत्या. आम्ही त्यांना तिकीट मागणीपासून तर प्रचार शेवटपर्यंत आम्ही त्यांना साथ दिली. कोणतं गाव कोणतं तुमचं दादा? आंबे. आंबे म्हणजे आंबे हातवीज. आंबे हातवीज आंबे. हो. बरं, हो बोला. तर मग आम्ही त्यांना पहिल्यापासून तिकीट मागणीपासून आता माझे आमदार अतुल शेट बेनके यांना माहिती पण आपल्याला ओळखतात. त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की आमच्या गावचा उमेदवार पहिल्यांदा आम्ही तिकीट मागतोय. त्यांनी मला प्रश्न केला तुमच्या उमेदवाराचे नाव काय, तर मी त्यांना सांगितलं आमच्या उमेदवाराचं नाव सौ कमल एकनाथ दांगट हे आहे आणि त्यांना तुम्ही तिकीट द्यावं ही अशा आमची अपेक्षा आहे. ते आम्हाला बोलले विचार करून शेवटी त्यांनी आमचा विचार केला आणि आम्ही त्या उमेदवाराच्या सोबत म्हणजे शेवटपर्यंत आम्ही दोघंही नवरा बायको मुलांना घरी ठेवून संध्याकाळपर्यंत बिन जेवणाचा त्यांच्या सोबत प्रचार केला. कधी त्यांच्याकडे चहाची का कुठली अपेक्षा केली नाही. आणि त्या संदर्भात त्यांनी मतदान झाल्यानंतर माझ्यावर त्याचे अजून कोणी कार्यकर्ते असतील किंवा त्यांनी माझ्यावर एक आरोप केला की तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडून सेनेच्या पैसे घेतले आणि आमच्या विरुद्ध प्रचार केला. 300-350 मतदान आम्ही देऊन असं मी त्यांना अपोजिट पार्टीला सांगितलं. अक्षरशः मी त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही. आणि समजा मतदान 300-350 मतदान केलं होतं तर मग एकूण 50 मतदान फुटलं फक्त आमच्या गावातलं. एकूण 50 मतदान फुटल्यानंतर ते 3 उमेदवार आहेत. एका उमेदवाराला 8 मतदान, एका उमेदवाराला 9 मतदान आणि एका उमेदवाराला 32 मतदान, असं एकूण 50 मतदान फुटलं. मग 300-350 मतदान गेलं कुठं? एकूण मला वाटतं का 375 असं मतदान झाले. मग जर एवढं होतं तर त्यांनी माझ्यावर आक्षेप केला आणि शेवटच्या दिवशी मिटिंग ठेवली. मतमोजणी झाली त्या दिवसाला आणि म्हणले आपल्याला मिटिंग घ्यायची, आपल्या मतांची पडताळणी करायची. घेतल्यानंतर त्यांचं पहिले काही पूर्वनियोजित काहीतरी विचार झाले असले मला माहित नव्हतं. आणि अचानक एक तरुणाला असं मी त्यांच्या घरात बसलोय खाटेवरती आणि अचानक माझ्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली. परंतु एक मित्र नात्याने मी त्याला काही बोललो नाही. एकनाथ दांगटा त्यांचे मित्र, उमेदवाराचे मित्र, त्यांना मी काहीच बोललो नाही. माझं नको म्हणलं की शेवटी कसे त्यांना दुःख झाले तेवढंच आपल्याला पण दुःख आहे. त्याच्यासाठी मी काही नाही बोलतो. परंतु त्यांचं दिवसेंदिवस अति वाढत चाललं. मला इतरांना समोर दम देणे, मला टार्गेट करणे, त्यांचं बघू, हे करू ते करू, असं मला माझ्यावरती भीतीचं वातावरण निर्माण झाले. कारण माझं घर शेतात आहे, एकटाही मी, माझी मुलं बाळ शिकतात आणि विशेष म्हणजे माझी पत्नी सरपंच आहे. पत्नी सरपंच असताना सार्वजनिक कार्यक्रम गावात जर असला तर तिला टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्याने 2-3 जणांनी ठरवायचं, सरपंचाला विचारायचं नाही. मग तो सप्ताह असो, यात्रा असो, सरपंचाचं नाव कुठं हँडलमध्ये टाकायचं नाही किंवा त्यांना बोलवायचं सुद्धा नाही. असं त्यांच्यावर सुद्धा अविश्वास असा हे करायला लागले. म्हणजे हा आमच्यावर एक सरपंचानं वाळीच टाकल्याचा भ्रम निर्माण केलाय त्यांनी. आणि मला एक सांगा, आता मागच्या ह्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, हो, त्याच्यामध्ये तुमच्या गावच्या उमेदवार होत्या. हो बरोबर आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून ना? हो, राष्ट्रवादी. काय नाव म्हटलं त्यांचं तुम्ही? कमल एकनाथ दांगट. बरं. आणि त्यांचे पती? हो, एकनाथ बबन दांगट. ते काय करतात पती? ते म्हणतात मी उपमुख्यमंत्री नाही का अजितदादा पवार, म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे बॉडीगार्ड होते. आणि आता त्यांच्या मिसेस सुनित्राताई पवार यांचे बॉडीगार्ड आहेत. म्हणून असं जर मंत्र्यांचे बॉडीगार्ड असले तर त्यांनी आपण कुठल्या याच्यात ते आता शासकीय पोलीस विभागामध्ये काम करतात, पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहेत. हो, बॉडीगार्ड म्हणून बॉडीगार्ड. आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती राष्ट्रवादी पक्षाने. राष्ट्रवादी पक्ष त्या तुमच्या गावच्या आहेत. हो. आणि तुमची पत्नी आता गावची लोकनियुक्त सरपंच आहे. सरपंच आहे.
बर. आणि मतांचं किती विभाजन झालं गावामध्ये मग? तर एकूण 50 मतदानचं विभाजन झालं. तर त्याच्यामध्ये 3 उमेदवार, एकाला 8 मतदान, एकाला 9 मतदान आणि एकाला 32 मतदान, असं एकूण 50 मतदान केलं. आणि विशेष म्हणजे काय, हे तिन्ही उमेदवार आपल्या जवळचे नातेवाईक आहेत. परंतु ते तिन्ही उमेदवारांना मी असं सांगितलं की माझ्या गावचा उमेदवार आहे, मी तुम्हाला मतदान करू शकत नाही. आपले नातेसंबंध ते बाहेर आहे. बरोबर. म्हणजे कसं, एक मेवणी आहे गीता मुदगुण, ही मेवणी आणि डोळस मॅडम हे ते पण सरपंच असल्यामुळं आणि ते पण नातेवाईक आहेत. ते इंगुंचे राहायला आता पोताडे, पण ते नातेवाईक आहेत. त्यांचे मिस्टर आहेत संदीप डोळस, ते पण नात्याने मेवणेच लागतात. आणि ही कमलताई शळकंदे जे आता विद्यमान सभापती आहेत. हो. ते आमच्या गावच्या, म्हणजे माझ्या मामाच्या गावचे येते, बर. माझ्या आजोळचे येते. ते पण मामाच्या मेवण्याचेच ते पत्नी आहेत. मग त्या जे काही तुमच्या गावचे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला. हो आणि शिवसेनेचे उमेदवार तिथं निवडून आले तुमच्या गावामध्ये. हो आता ज्या विद्यमान सदस्यात कमलताई शळकंदे हो. आणि त्यांचा पराभव झाला म्हणून तुमच्यावरती खापर फोडलं जाते. खापर फोडलं जाते किंवा चुकीच्या पद्धतीने आरोप केला जातो, हो. असं तुमचं मत आहे. हो आणि मग त्याच्यानंतर दमदाटी कुणाला केली म्हटलं तुम्ही? हो, त्या दिवसाला त्यांनी माझ्यावर ते एक तरुणांना सांगितलं, डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्यांच्या घरामध्ये. मारामारी केली डायरेक्ट काही न विचारता, मीटिंग बसले गावकरी आहेत समोर, बर. आणि डायरेक्टच आले सुरुवात केली. म्हणजे असं काही न विचारता. म्हणजे राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी मारामारी केली, तुम्हाला त्याच्यामध्ये ओढलं गेले. परंतु गावचे जे पोलीस पाटील असतील किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असतील, हो. त्यांच्या कानावरती हा विषय तुम्ही घातला का? हो, पोलीस पाटलांच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षांच्या कानावरती हा विषय घातलाय. आणि विशेष म्हणजे त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, 2 फटके मारले, मी ते सहन करणार, परंतु पैसे घेतल्याचा जो आरोप होते, आजपर्यंत मी कुणाच्या 1 रुपयाला म्हणजे हात लावलेला नाही. याच्या मागे इलेक्शन झाले, म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतले असं ते आरोप करतात. आणि मतं फोडली. आणि कुणाकडून पैसे घेतले? अपोजिट पार्टीमध्ये समोरच्या उमेदवारांकडून. सेनेकडून. बर. समोरच्या उमेदवारांकडून तुम्ही पैसे घेतले असं त्यांचं मत आहे. हो. बरं. आणि तुमचं असं मत आहे का तुम्ही काय पैसे घेतले? पैसे घेताना विशेष म्हणजे साहेब, ह्याच्या मागे विधानसभा आणि लोकसभा झाली. बहुतेकांना माहिती आहे, माझ्याकडं बूथचे पैसे द्यायला आले, कुठले आपले जे लोकसभेचे याचे आपले कोल्हे साहेबांचे. तर मी काय केलं, मी म्हणलं माझ्याकडे, मी गावामध्ये त्यांना घेऊन गेलो. गावात कोण नसल्यामुळे मी पिंपरवाडी म्हणून तिथपर्यंत 2-3 किलोमीटर तिथे घेऊन गेलो. ते समोरच्या लोकांच्या हातात दिले, पण मी पैशाला हात लावले नाही. असता असता तर मी त्या दिवसाला पैसे घेतले असेल. त्याच्यानंतर मला एक सांगा दादा, तुम्ही दोघं चांगले मित्र आहेत असं तुम्ही अगोदर बोलले. पहिलं म्हणजे पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीत मी त्याला साथ दिली, कॉलेजच्या जीवनापासून. मग दोघा मित्रांचं एवढं बिनसलं कसं? का बिनसलं? तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं नाही की बाबा मी असं केलं नाही किंवा मी असं करू शकत नाही, असा विश्वास तुम्ही त्यांना दिला नाही? विश्वास द्यायला त्यांनी मला टाइमच दिला. त्यांनी हे केलं डायरेक्ट माझ्यावर. त्याचे वडील, त्याचे 4-2 मित्र असतील कोणी, त्यांनी डायरेक्ट मला स्वीकार पण करायला सुरुवात केली त्याच्या वडिलांनी त्यांनी. आणि नंतर हे अर्जानंतर मी त्यांना बोलतो की मी जर पैसे घेतो, मला एखादा माणूस दाखवते का याच्याकडून तुम्ही पैसे घेतले असं मला दाखवा. कमीत कमी खरोखरच मी जर घेतला असं तर समोरचा माणूस म्हणाल ना मी याच्याकडे पैसे दिले, तुम्हाला जर माहिती पुरावा दाखवा मला. त्याच्यासाठी मला दत्ताभाऊ गवारी जे आहेत, त्याच्या अगोदर एक 8 दिवसापूर्वी मला बोलते, म्हणजे मतदानाच्या अगोदर म्हणलं की तुमच्या गावचा बूथ घ्या. तर मी म्हणलं आमच्या गावचा उमेदवार आहे, आमच्या गावच्या लोकांचं असं ठरलंय की एकही बूथ लावायचा नाही कुणाचाच. मग तुमचे बूथचे पैसे घेऊन आम्ही बूथचं लावायचं, तुमचे पैसे घेऊ कशासाठी ना? म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही त्या समोरच्या उमेदवारांनी बूथ देण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा तुम्ही नाकारला. आता आपल्या जवळचा उमेदवार आहे, गावचा उमेदवार आहे. हो. आणि उमेदवाराचा जो काही पराभव झालाय आता, तो काही वैयक्तिक तुमच्या एका गावामुळे झालेला नाही. बरोबर आहे. विभागातलं सर्व गणातलं मतदान कमीत कमी 20 ते 25 गाव होती. हो. आणि त्या मतदानाच्या अनुषंगाने ज्याला जास्त मतं भेटली तो विजयी होतो. आणि मग पराभवाने खचून गेलेला उमेदवार खापर मात्र आपल्या मित्रावरती, आपल्या गावच्या सरपंच किंवा सरपंचाचे पती यांच्यावर फोडण्याचं काम करतायत. हो. आणि विद्यमान उपमुख्यमंत्री किंवा स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, हो, यांच्या बॉडीगार्ड म्हणून गावामध्ये दडदाटी किंवा तुमच्यावरती दडपशाही करण्याचं काम सातत्याने त्यांचं चालू आहे.
त्यांचं नाव काय म्हटलं तुम्ही? एकनाथ बबन दांगट. एकनाथ बबन दांगट. बबन दांगट. मी त्यांचं सुद्धा मत, तुमचं जे बोलणं आलंय याच्यानंतर मी त्यांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचंही काय मत आहे तेही जाणून घेतो. ठीक आहे. आणि दोन्ही बाजू पडताळून कुणाचं चुकलं याच्यात काय, कारण राजकारण हा विषय वेगळा आहे. राजकारण एक तेवढ्या काळापुरता असतं, 8 दिवसाकरता 10 दिवसाकरता जो काही निवडणुकीचा काळ असतो त्या काळातच राजकारण असावं आणि इतर वेळेस आपली समाजाची सेवा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये माणसांनी राहावं. आणि राजकारण हे तेवढ्या पुरतच करून परत काही गोष्टी म्हणजे जुन्या उघडण्यापेक्षा किंवा कुणावरती सूड धरण्यापेक्षा आपण विकासात्मक कामं करावीत. असं पराभूत उमेदवारांनी सुद्धा खचून न जाता जर तुम्ही जनतेमध्ये थांबले तर पुढच्या वेळेस जनता तुम्हाला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेल. परंतु कुणाला एखाद्याला टार्गेट करणं, कुणाची एखाद्याची बदनामी करणं किंवा कुणाला एखाद्याला दमबाजी करणं, याच्यामध्ये आपण ही राजकीय परिपक्वता नाहीये असं याच्यावरून स्पष्ट दिसत आहे. हो. आणि विशेष नाही साहेब, त्यांच्याकडे म्हणजे फॉर्म भरण्यासाठी काय पाहिजे हे सुद्धा माहित नव्हतं त्यांना. त्यांच्याकडे जातीचा दाखला नव्हता. मी त्यांना पण जातीचा दाखला म्हणजे आहे, परंतु जातीचा दाखला जुना होता. नंतर त्यांना जातीचा दाखला काढण्यासाठी मी सर्व प्रयत्न करून कुठे डॉक्युमेंट्स लागतात त्यांच्या शेवटपर्यंत मी त्यांच्या बरोबर राहिलो. ते जातीचा दाखला काढण्यासाठी सुद्धा मी मदत केली. आणि जर एवढं जर असेल तर मी त्याच्या विरुद्ध प्रचार करणार कसा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाही, म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही अत्यंत चांगले दोघं मित्र होता, एका गावातले. तुमची पत्नी त्या गावची सरपंच म्हणून आता सध्या कार्यभार पाहते. आणि असं सगळं असताना जर उद्याच्या भविष्यात पंचायत समिती सदस्य झाल्या असत्या तर तुमच्याच गावाचा अभिमान झाला असता. आणि म्हणून तुम्ही यथोचित असे तुमच्या पद्धतीने प्रयत्न केले. परंतु एवढे प्रयत्न करून सुद्धा म्हणजे एखाद्याचा प्रचार करणं, प्रयत्न करणं, वेळ प्रसंगी वेळ देणं आणि हे केल्यानंतर सुद्धा जर त्या माणसाने आपल्यावरती खापर फोडण्याचा प्रयत्न केला तर याच्यासारखं दुःख माणसाला भविष्यात कधी म्हणजे माणसाला याच्यासारखं दुःख कधी झालेलं नसतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी सुद्धा एवढं माझं तेवढं विश्वास आहे त्यांनी सुद्धा एवढं केलं. पण त्याचे जे काही पार्टनर जोडीदार आहेत त्यांनी त्याला भरवलं. जोडीदार कुठले पार्टनर काही पिंपरवाडचे आहेत, काही आंब्यात आहेत, 5-6 जण आहेत त्याच्या बरोबर. म्हणजे तुमच्या गावाच्या बाहेरचे लोक? हो, पिंपरवाडी आणि आंबे असे मिळून मग त्यांना हे केलं. आणि ते माझ्यावरती त्यांचं पूर्ण नियोजित कट असायचं पहिल्यापासूनच. आणि आता तुम्ही मगाशी बोलता बोलले की तुम्हाला विचारात गावाच्या कोणत्या गोष्टीमध्ये विचारात घेतलं जात नाही सरपंचांना किंवा बाकीच्या गोष्टींना. मग हे कसं असं सगळं झालेलं आहे? मग हे कसं होतं का त्यांच्या विचाराने झालं ना. आता काय झालं, सरपंच आहे समजा गावचे, प्रथम नागरिक आहे, त्यांना विचारल्याशिवाय काही यात्रा समजा किंवा सप्ताह त्यांना पण विश्वासात घेतला पाहिजे ना. त्यांनी सप्त्याच्या हँडलमध्ये सुद्धा यांचं नाव टाकून दिलं नाही, यात्रेमध्ये सुद्धा त्यांना विश्वासात घेतलं नाही. अशा पद्धतीनं मग आता सर्व गावचा विकास करायचा आपल्याला, सर्व गावाला धरूनच विकास करायचा ना. मग त्यासाठी आम्ही कुठलंही काम असलं तरी पहिलं गावाला विश्वासात घेतो, काय करायचं काय नाही करायचं अशा पद्धतीनं काम करत आले आतापर्यंत. आणि आतापर्यंत आम्ही काम पण नाहीपेक्षा बऱ्यापैकी काम आहे आता आणले तेवढ्या 2 वर्षामध्ये. तुमची ग्रामपंचायतची कितीची बॉडी आहे? 7ची बॉडी आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही मुख्यमंत्री समृद्धी अभियानामध्ये आपल्या याच्यामध्ये तालुक्यामध्ये सहभागी आता कमिटी पण आते आपल्या याच्यामध्ये, पण ह्यांच्यामुळे गावकरी आम्हाला साथ देत नाही. बरं, आता यांच्यामुळे गावामध्ये दुफळी तयार झालेली. बरोबर आहे. तर मी त्यांचंही मगाशी बोलल्याप्रमाणे मी त्यांचंही म्हणणं जाणून घेईल आणि दोघांचंही म्हणणं जनतेपुढे मांडेल. आणि शेवटी जनतेला दिसल्यानंतर लोक कमेंट करून सांगतील की कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे. बरोबर आहे, निश्चित. ठीक आहे. हो.